गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर किचन टूरचा व्हिडिओ तुम्हाला प्रचंड आवडलेला आहे आणि लाँग व्हिडिओ टाकलेला होता, तरीसुद्धा बऱ्याचशा त्याला व्ह्यूज आलेले आहेत आणि बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की ताई किचन खूप छान आहे तुमचा आणि अजून लाँग व्हिडिओ तुम्ही अजून मोठा बनवायला पाहिजे होता, डिटेल माहिती द्यायला पाहिजे होती. बऱ्याचशा वस्तू आहेत किचनमध्ये ज्याबद्दल मी अजून डिटेल माहिती दिलेली नव्हती, पण एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मला मी फ्रीजची माहिती दिलेली आहे, तुम्ही बघितलाही असेल तो. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना किचन टूर आवडलेली आहे आणि खूप दिवसांपासून चाललेलं होतं होम टूर द्या. सो आज मी किचन टूर दिलेला होता आणि पुन्हा आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत सांगायच्या आणि कसं आहे ना की आपण ज्या गोष्टी घेतो किचनमध्ये त्यांचे फायदे आणि तोटे दोघं मी सांगणार आहे तुम्हाला. जर गरजेच्या असतील तरच घ्या, उगाचच घरच्यांच्या मागे लागू नका की ह्या वस्तू हव्यातच म्हणून. तर इकडे हा फ्रीज आहे आणि फ्रीज बऱ्यापैकी मोठा आहे, जवळजवळ 5.5 फुटाचा फ्रीज आहे तो आणि 3 डोअरचा आहे. तर यामध्ये ना जर का जास्त फॅमिली असेल तुमची 5-6 लोकांची तर घ्या, किंवा मग तुम्हाला जर का हाऊस असेल म्हणून घेऊ नका, किंवा मग हिच्याकडे आहे म्हणून मी घेते असं करू नका. तुम्हाला गरज असेल तरच घ्या तसं. आणि हे झालं म्हणजे फ्रीजच्या बाबतीत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याचं बिल वगैरे खूप येतं किंवा काय ह्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात, पण नाही, बिल वगैरे त्याचं बरोबर येतं आपल्याला. काही ते एवढं महाग नाही पडत. म्हणजे आपल्याला वाटत असतं की एवढा फ्रीज आहे मग तो बिल येईल, तसं काही नाही आहे. त्यानंतर खाली ज्या वस्तू ठेवला आहे मायक्रोवेव्ह, ते मायक्रोवेव्ह माझं बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे, जवळजवळ 12-13 वर्षापूर्वीचं मायक्रोवेव्ह आहे. आणि आत्ता मी 1-2 वर्षापूर्वी हे फेबरचं एअर फ्रायर घेतलेलं आहे. तर दोघं मला उपयोगी पडतात आणि मी वापरते बऱ्यापैकी त्यांना. जर का तुम्ही वापरत नसाल तर अजिबात घेऊ नका. उगाच जागा अडते, उगाच शो म्हणून, देखावा म्हणून अजिबात घेऊ नका. मी वापरते त्यांना म्हणून मी घेतलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे वरती जे शोकेस दिसते क्रॉकरीचं, तर ते घ्या, म्हणजे करायचंच आपण. किचन जर का आपण बनवायला घेतला असेल किंवा असेल जागा किचनमध्ये तर वरती करून घ्या, कारण त्यामध्ये काचेच्या वस्तू खूप छान चांगल्या पद्धतीने राहतात. नाहीतर वर्षानुवर्ष त्या बॉक्समध्येच असतात, वाट्या डिशा, आणि ते बरंच काही आपण कधी वापरत नाही, ते तसेच पडून असतात. त्यापेक्षा असं काहीतरी कपाट केलं ना किंवा असं काहीतरी शोकेस केलं ना, त्यामध्ये त्या वस्तू आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात आणि वापरता येतात, कारण काढायलाही त्या इझी पडतात आपल्याला आणि समोर असलं की आपण वापरतोच. तर हे झालं इकडचं क्रॉकरी सेटचं ते. आणि त्यानंतर इकडे जो किचन ओट्याचा पोर्शन, या ठिकाणी असा बोर्ड दिसला तुम्हाला, मिक्सर ठेवलं आहे त्या ठिकाणी. तर मिक्सरसाठी एकच प्लग भरपूर होता, पण मी ऑलरेडी त्यामध्ये 2 प्लग अजून करून ठेवलेले आहेत. कारण ना की आपण अजून एखादी वस्तू काही एक्स्ट्रा घेतली किंवा काही करायचं असेल तर त्यासाठी ते उपयोगी येतात. आणि सेपरेट मायक्रोवेव्ह आणि फेबरसाठी पण एक सेपरेट प्लग आहे त्या ठिकाणी. त्यानंतर इकडची गोष्ट, ह्या चिमणीची गोष्ट सांगते. चिमणीची जर का आपलं आत्ता बजेट नसेल, समजा आपण किचन वगैरे तयार करत असणार आणि आत्ता बजेट नसेल, पण भविष्यात आपण कधीतरी घेऊ शकतो, म्हणून मग चिमणीची जागा सोडून ठेवा. त्यानंतर खालच्या बाजूला तिची फिटिंग असते, ते सुद्धा आपण करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा आपण करू तर त्यावेळेस तोडफोड होत नाही आणि अजून खर्च वाढत नाही, कामात काम आपलं होऊन जातं. तर आता आमचं इकडे चिमणी आणि ही जी गॅसची शेगडी त्याचासुद्धा स्विच आहे त्या ठिकाणी आणि ते आपल्याला बरं पडतं. म्हणजे मिक्सरचा जो बोर्ड आहे ना त्याच्यावरच हे दोघांचं पण स्विच आहे, मेन स्विच. आणि शेगडीचं सांगायचं झालं तर पुन्हा तेच सांगते की आपण जर का आता साधी शेगडी वापरत असणार, म्हणजे आपण जी याच्यावर ठेवतो किचन ओट्यावर, ती शेगडी आपण जर का वापरत असणार, पण भविष्यात कधीतरी आपण घेऊ, तर त्यासाठी तुम्ही जर का आधीच करून ठेवलं तर तो पण आपला खर्च वाचतो आणि छान पडतं. क्लीन करायलाही सोपी असते ही शेगडी. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असं वाटतात ना की काही ओतू गेलं किंवा काय झालं तर मग खाली खराब होईल, पण काही नाही. तीच गोष्ट मलाही वाटायची की चहा, दूध किंवा काय ओतू गेलं तर मग ते खराब होईल शेगडी किंवा खाली गेलं तर, पण तसं काही होत नाही. अतिशय छान पडते आपल्याला आणि सोयीस्कर पडते स्वच्छ करायलासुद्धा. त्यानंतर अशा ट्रॉल्या आपण बनवून घेऊ शकतो, वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला करून देतात ते. तर मी असा शेप घेतलेला आहे आणि त्या पण सोयीस्कर पडतात, बारीक बारीक डबे ठेवायला, छोट्या भरण्या ठेवायला. त्यानंतर इकडच्या भागाकडे आलो. इकडे पण एक मी स्विच करून घेतलेला आहे, प्लग केलेला आहे, जेणेकरून अजून एखादी एक्स्ट्रा वस्तू आपल्याला जर का वापरायची असेल, असंच म्हणजे आता जे मी ठेवलेली आहे त्या ठिकाणी केटल तशी, तर त्या टाईपमध्ये, म्हणून मी ते एका साईडला करून घेतलेला आहे. आणि किचन ओटा करताना तुम्ही बघितलं असेल आता, हा जो वॉशिंगचा एरिया आहे माझा इकडचा, म्हणजे इकडे जे वॉश बेसिन वगैरे आहे तो थोडासा उंच घेतलेला आहे मी, जेणेकरून मी जे काही थोडेफार भांडी वगैरे त्या ठिकाणी धुवेल तर त्याचं पाणी त्या गॅसकडे जाणार नाही किंवा मग स्वयंपाकाच्या बाजूला जाणार नाही, अशा प्रकारे तो मी बनवलेला आहे. थोडासा उंच घेतलेला आहे, एक 4-5 इंच. आणि स्वयंपाकाचा जो ओटा आहे तो थोडा खाली, तर
आता बघा तुम्हाला इकडे दिसेल उजव्या हाताकडचा ओटा थोडासा उंच आहे, कारण इकडे आमचं बेसिन आहे. त्यानंतर असे हे मोठे मोठे कपाटं. मी दोघं साईडला ट्रॉल्या घेऊ शकत होते, पण मी दोघं बाजूला घेतल्या नाही, कारण एका बाजूला मला मोठे मोठे डबे ठेवायला जागा पाहिजेच होती, जेणेकरून आपला पिठाचा डबा किंवा मग थोडेफार पापड कुरडे वगैरे जे आपण सारखं वरती चढून काढायला कंटाळा करतो ते एका डब्यात भरून आपल्याला ठेवता येऊ शकतात, त्यासाठी. त्यानंतर हे शोपीससाठी इकडे एक कपाट बसणार होतं, पण मी ते काही घेतलं नाही. 1-2 शोपीस ठेवायचे, म्हणजे आपल्याला स्वयंपाक करताना मस्त असं फ्रेश वाटेल ते बघून, आणि त्यासाठी मग ते मी तिकडे ठेवलेलं आहे. आणि प्लांट वगैरे आपण ठेवू शकतो आपल्या आवडीनुसार. तर इकडे आता आपण वॉश बेसिनकडे आलेलो आहोत, आणि इकडे असं काही आम्ही घेतलेलं आहे. आपण साधे नळ घेतले तरी चालतं, असं घेतलं तरी चालतं आपल्याकडे, जर का असतील बजेट म्हणजे आपला, तर आपण घेऊ शकतो. हे पण सोयीस्कर पडतं भाज्या वगैरे धुवायला, किंवा मग बेसिन धुवायलासुद्धा ते सोयीस्कर पडतं आणि छान पडतं. इकडच्या बाजूला ही खिडकी आहे, आणि इकडे मी असे 1-2 शोपीस ठेवलेले आहेत. काही माझ्या क्लिनिंगसाठी ज्या वस्तू लागतात त्या मी समोरच ठेवलेल्या आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पाण्याचा साठा, इकडे माठ वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की खाली माझं आरो आहे, वरती मी काही ते झंझट ठेवलेलंच नाही. वरती हे कपाट आहे, त्यामध्ये पण माझं सगळं सामान असतं, म्हणजे डबे वगैरे जे काही मुलांचं खाऊ, मॅगी वगैरे असं ते काही लागतं ते मी त्या ठिकाणी ठेवते. तर असं काही हे किचन आहे माझं. तर इकडे आता हा आपला रोजचा वापरायचा नळ आहे, आणि बाजूला जो नळ दिसतोय ना, तर तो बारीक नळ पिण्याचा पाण्याचा आहे, आणि त्यातूनच मी माठ भरून घेत असते नळी लावून. आणि त्याचं जे आरो आहे तर ते खाली आहे. आता व्हिडिओमध्ये मी म्हणजे दाखवलं नाही तुम्हाला, ते चुकलं माझं, दाखवायला पाहिजे होतं खालच्या बाजूला. तसं स्पेशल असं आपल्याला ते मिळतं, आणि ते आपण घेऊ शकतो, म्हणजे पसारा दिसत नाही आणि एका बाजूला साईडला राहतं, कारण त्याच्या बाजूलासुद्धा मी डबे ठेवलेले आहेत, म्हणून ते काही अडत नाही जागा वगैरे, खूप कमी जागा लागते. तर आपण तसं करून ठेवू शकतो. त्यानंतर इकडे आता आम्ही फिटिंग बाहेरून घेतलेली आहे, जेणेकरून हे जे सिलेंडर आहे ना, ते मला किचनमध्ये अडचण नको होती, कारण त्यामुळे माझी एक ट्रॉली अडली असती आणि भांडे कमी बसले असते. म्हणून मग मी त्यांची सोय इकडे वॉशिंग एरियातच केली, आणि इकडे मग माझं हे वॉशिंग मशीन आणि मग भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी इकडे आहे सगळं. त्यानंतर इकडे पण मी कपाटं करून घेतलेली आहे स्टोरेजसाठी, जेणेकरून पाय पुसणे वगैरे, किंवा मग हे जे आपल्या वॉशिंग मशीनला लागतात लिक्विड वगैरे, पावडर, ते सगळं त्या ठिकाणी ठेवता येतं, किंवा मग साबणं वगैरे हे भांडी घासण्यासाठी जे काही एक्स्ट्राचं असतं ना क्लिनिंगसाठी लागणार, ते मी त्या ठिकाणी ठेवत असते. सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला